एकनाथ शिंदे यांच्या काळामधील आणखी एक प्रकल्प फडणवीसांच्या रडारवर आहे। 900 कोटींच्या प्रकल्पावरनं शिवसेना भाजपमध्ये झोंबण्याची शक्यता आहे। जालन्यातील सिडकोच्या प्रकल्पाची चौकशी करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत। तर फडणवीसांनी रद्द केलेल्या प्रकल्पाला एकनाथ शिंदेंच्या काळामध्ये गती मिळालेली होती। शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली होती। अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी सिडको प्रशासनाला आदेश दिले आहेत। या प्रकरणाला आपण राजकीय रंग न देता राजकीय रंग दिल्यानंतर या मूळ प्रकरणाला आपल्याला बगल दिला जाईल। म्हणून हा प्रकल्प शुद्धपणे हा घोटाळ्याचा प्रकरण आहे। जालना खरपुडी सिडको प्रकल्प हा कुठल्याही दृष्टीने व्यवहार्य नाही, फिजिबल नाही, त्याचे फायनान्शियल आणि टेक्निकल फिजिबिलिटी नाहीये। म्हणून हा प्रकल्प सिडकोच्या जनरल बॉडीच्या मीटिंगमध्ये रद्द करण्यासंदर्भातला निर्णय शासनाला पाठवण्यात आला आणि तत्कालीन शासनाने तो निर्णय रद्द ठरवला। दरम्यान जालन्यामधील सिडकोचा हा प्रकल्प कसा आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। जालन्यातील सिडको प्रकल्पाची चौकशीचे आदेश देण्यात आले। 900 कोटींच्या सिडकोच्या प्रकल्पाची चौकशी करण्याचे आदेश आहेत। 2020 मध्ये सिडकोचा प्रकल्प अव्यवहार्य असल्याने रद्द करण्यात आला होता। फेब्रुवारी 2023 साली शिंदेंच्या नेतृत्वात प्रकल्पाचं पुनरुज्जीवन करण्यात आलं। जालन्यातील पाणी टंचाई समृद्धी द्रुतगती मार्गाजवळ नियोजित असाच हा प्रकल्प आहे। भागातील लोकांची कमी खरेदी क्षमतेमुळे प्रकल्प व्यवहार होणार नसल्याचा निष्कर्ष सिडकोकडून हा प्रकल्प रद्द करण्यात आला। जुलै 2020 साली राज्य सरकारकडनं गृह प्रकल्प रद्द करण्यात आला। फेब्रुवारी 2023 ला शिंदेंच्या कार्यकाळात प्रकल्पासाठी अधिसूचना जारी केली गेली। शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांकडनं प्रकल्पाच्या विरोधात देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार करण्यात आली। फडणवीसांकडून सिडकोच्या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले।